नमस्कार, मैत्रेयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मॉड्यूल 2 पाहत होतो आणि त्यामध्ये आपण आर्टिकल 13 पाहायला सुरुवात केली होती किंवा पाहून जवळजवळ आपलं पूर्ण संपलेलं होतं मॉड्यूल ते. त्यामध्ये डॉक्ट्रीन ऑफ सेव्हरेबिलिटी, डॉक्ट्रीन ऑफ वेवर, फंडामेंटल राईट्स वेव ऑफ करता येतात का किंवा करता येऊ शकतात का या संदर्भात आपण पाहिलं होतं. त्यामध्ये प्रायव्हसी रिलेटेड टॉपिक आपण लास्ट पाहिला होता, त्याच्यामध्ये डिसिजनल ऑटोनॉमीबद्दल आपण डिस्कस केलं होतं. ओके, यामध्ये आर्टिकल 13 मध्ये प्री कॉन्स्टिट्युशनल लॉ, पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉ, लॉची डेफिनेशन या संदर्भात आपण संबंध डिस्कशन चर्चा केली होती. आता आपला पुढचा टॉपिक आहे वेदर द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट इज अ लॉ अंडर आर्टिकल 13. आपल्या मॉड्यूल 2 मधला हा नेक्स्ट पॉइंट आहे. काय आहे हे, काय म्हणायचं इथे बघा, वेदर द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे ज्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स होतात अंडर विच आर्टिकल, आर्टिकल 368. ओके, 368 अंडर कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या काही अमेंडमेंट्स होतात त्या लॉच्या डेफिनेशनच्या अंडर येतात का, त्याला आपण लॉ म्हणू शकतो का. ओके, सो हा एक की इश्यू आहे की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट या आर्टिकल 13च्या ज्या जो काही आर्टिकल 13चं फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये येऊ शकतं का. तर आपण याच्यामध्ये काही ज्युडिशियल इंटरप्रिटेशन्स बघणार आहोत. फर्स्ट अमेंडमेंट जी होती 1951ची, त्यामध्ये 3 गोष्टी ॲड झाल्या होत्या प्रॉमिनेंटली. कोणत्या 3 गोष्टी होत्या? आर्टिकल 31A, ओके, आर्टिकल 31A होतं, त्यानंतर आर्टिकल 31B होतं आणि 9th शेड्यूल होतं. 31 लक्षात घ्या, राईट टू प्रॉपर्टी. तेव्हा राईट टू प्रॉपर्टी कशाच्या अंडर येत होती? फंडामेंटल राईट्सच्या अंडर येत होती. 1951ची गोष्ट आपण करतोय, त्यामुळे राईट टू प्रॉपर्टीच्या रिलेटेड काही अमेंडमेंट करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 31 काय म्हणत होती? स्टेट कुड टेक ओव्हर इस्टेट्स, corporations for public interest and could also extinguish and modify rights of people relating to such estates and corporations. ओके, स्टेटकडे अशी पॉवर आहे की ती जी लोकांची इस्टेट आहे ती टेक ओव्हर करू शकते पब्लिक बेनिफिटसाठी किंवा पुढे काही गोष्टी करायच्या आहेत गव्हर्नमेंटला त्यासाठी. त्यानंतर 31B काय होतं? त्यामध्ये इम्युनिटी मिळत होती फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू टू एव्हरीथिंग पुट इन 9th शेड्यूल. बघा, 9th शेड्यूल हे असं कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम होतं किंवा एक असं कॉन्स्टिट्युशनल डिव्हाइस होतं की त्यामध्ये जे काही ॲक्ट्स टाकले जाणार त्याला एक प्रोटेक्शन मिळणार. ओके, म्हणजे ते ज्युडिशरीला रिव्ह्यू करता येणार नाही. लेजिस्लेशन काय करतं? लॉ बनवतं. लेजिस्लेशननी बनवलेला लॉ जेव्हा 9th शेड्यूलमध्ये टाकला जाईल, 9th शेड्यूल हे नवीन इंट्रोड्यूस झालंय, या 9th शेड्यूलमध्ये टाकला जाईल तेव्हा काय होईल? त्याला एक प्रोटेक्शन मिळेल फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू. ओके, क्लिअर आहे? सो या 3 गोष्टी ॲड झाल्या, 31A, 31B आणि 9th शेड्यूल. ओके, सो हे फर्स्ट अमेंडमेंटनी केलं होतं. त्यानंतर फर्स्ट अमेंडमेंटनी हे केल्यानंतर एक केस आहे आपल्याकडे, शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1951ची. आता ह्या पुढच्या ज्या काही आपण केसेस बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला एक दिसून येईल की प्रॉपर्टी रिलेटेड डिस्प्यूट्स आहेत. बघा, 1947 आपण इंडिपेंडेंट झालोय. 1950 पासून आपण आपलं कॉन्स्टिट्यूशन अंमलात आणलंय. ओके, आणि 1951च्या ह्या केसेस आहेत. काय आहे याच्यामध्ये? एक स्टोरी जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येईल की तेव्हा जमीनदारी सिस्टीम होती. ओके, काही लोकांकडे खूप मुबलक प्रमाणात जमिनी होत्या आणि काही लोकांकडे काहीच नव्हतं. सो ही जी काही हे जे काही डिस्पॅरिटी आहे किंवा ही जी काही असमानता आहे ती गव्हर्नमेंटला दूर करायची होती.
जमीनदारी सिस्टीम अबॉलिशन करण्यासाठी गव्हर्नमेंट काही काही नवीन नवीन गोष्टी घेऊन येत होतं. मग हे 9 शेड्यूलमध्ये काही ऍक्ट्स टाकणं असेल किंवा मग 31A 31B इंट्रोड्यूस करणं असेल. सो या सगळ्याला विरोध होणार, बरोबर. म्हणजे हे कॉन्स्टंट टसल आहे कशामधलं, लेजिस्लेशन आणि ज्युडिशियरी मधलं. लेजिस्लेशनला एक वाटतंय, ज्युडिशियरीला काहीतरी, मग त्याच्यावरती म्हणायचंय. मग ज्युडिशियरीने एखादा डिसिजन दिल्यानंतर पुन्हा लेजिस्लेशन काहीतरी ऍक्ट पास करतात. सो हे इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1951 ची केस आहे. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट अ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट इज नॉट लॉ. बघा, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो लॉ नाही आहे असं म्हटलंय शंकरी प्रसादमध्ये अंडर आर्टिकल 13. म्हणजे 13चं जे काही प्रिमाइस आहे की पार्लमेंट असा कोणताच लॉ पास करू शकत नाही जो फंडामेंटल राईट व्हायोलेट करेल किंवा फंडामेंटल राईट्सच्या विरोधात असेल असं आर्टिकल 13 म्हणतं, बरोबर. पण जे नवीन लॉज येतील किंवा जे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स होतील त्या ह्या आर्टिकल 13च्या अंडर येणार नाहीत, म्हणजे त्या व्हॉइड ऑफ एनिशो असणारच नाहीत. ओके, सो इट स्टेटेड दॅट आर्टिकल 368 अमेंडमेंटची प्रोव्हिजन विच प्रोव्हाइड्स अ पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज इंडिपेंडेंट ऑफ आर्टिकल 13. ओके, इंडिपेंडेंट आहे. Thus, an amendment violating fundamental rights was considered valid. सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या काही अमेंडमेंट्स होतील मग त्या फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन करणाऱ्या का असेनात त्या काय असणार आहेत, व्हॅलिड असणार आहेत. शंकरी प्रसादमध्ये असं म्हटलेलं आहे. 1951 ची केस आहे. ओके, पुढे आपण बघूयात पुढे काय झालं, पुढे ज्युडिशियरीने काय इंटरप्रिटेशन्स दिले. सज्जन सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1965 ची केस. द कोर्ट रिअफर्म, बघा याच्यात नवीन काहीच म्हटलं नाही, रिअफर्म केलं जे काही शंकरी प्रसाद मध्ये म्हटलेलं होतं. स्टेटिंग दॅट द पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज नॉट सब्जेक्ट टू आर्टिकल 13. ओके, 13च्या कक्षेमध्ये अमेंडमेंट्स येत नाहीत. ओके, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स येत नाहीत असं पुन्हा एकदा कोर्टानं म्हटलं. पहिली होती शंकरी प्रसाद, नंतर सज्जन सिंग. आता एक इम्पॉर्टंट केस आहे गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967. द सुप्रीम कोर्ट ओव्हररूल्ड प्रिव्हियस जजमेंट्स अँड हेल्ड दॅट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट इज अ लॉ अंडर आर्टिकल 13. आपण काय बघतोय, वेदर द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट इज अ लॉ ऑर नॉट. 2 केसेस आपण बघितल्या, एक होती शंकरी प्रसाद, दुसरी होती सज्जन सिंग. दोन्हीमध्ये असं सांगितलं होतं की लॉ नाही आहे. वेळेस आता आपल्याकडे गोलकनाथची केस आहे. या तिन्ही केसेस लँड डिस्प्यूट रिलेटेडच आहेत. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं की इज लॉ अंडर आर्टिकल 13. इट रूल्ड दॅट पार्लमेंट कॅनॉट अमेंड फंडामेंटल राईट्स अंडर आर्टिकल 368. सो पार्लमेंट काय करणार नाही, पार्लमेंट कॅनॉट अमेंड फंडामेंटल राईट्स अंडर 368 असं गोलकनाथमध्ये म्हटलं. फंडामेंटल राईट्स वर गिवन ट्रान्सिडेंटल स्टेटस मीनिंग दे कुड नॉट बी अल्टर्ड बाय पार्लमेंट. ओके, ते अल्टर नाही करू शकत पार्लमेंट. असं कोणत्याही प्रकारचे बदल फंडामेंटल राईट्समध्ये करता येणार नाही. ओके, आधीच्या जजमेंट्समध्ये असं म्हणत होतं की पार्लमेंट करू शकते कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट्स आणि ते आर्टिकल 13च्या परव्ह्यूमध्ये येणार सुद्धा नाही. ओके, 24th अमेंडमेंट आहे 1971 ची. द अमेंडमेंट वॉज अ डायरेक्ट रिस्पॉन्स टू द सुप्रीम कोर्ट्स रुलिंग इन गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. बघा मी म्हटलं ना कॉन्स्टंट टसल आहे कशामधली, लेजिस्लेशन आणि ज्युडिशियरीमधली. ज्युडिशियरीने सांगितलं IC गोलकनाथमध्ये की काय इज अ लॉ, जी अमेंडमेंट आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे ती लॉ आहे, त्यामुळे असं कोणत्याही प्रकारचं चुकीची गोष्ट तुम्हाला करता येणार नाही कुणाला, लेजिस्लेशनला. तर लेजिस्लेशनला लगेच काय केलं, 24th अमेंडमेंट केली 1971 मध्ये, विच हॅड हेल्ड दॅट पार्लमेंट कुड नॉट रिस्ट्रिक्ट फंडामेंटल राईट्स थ्रू कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स. ओके, amended articles 13 and 368. The 24th amendment modified, okay, काय modify केला article 13 to make it inapplicable to any amendment of the constitution under article 368 and amended article 368 to explicitly state
that Parliament has power to amend any provision of the Constitution. 24th Constitutional Amendment होती. IC गोलकनाथमध्ये ते म्हणत होते की फंडामेंटल राईट्स एक फंडामेंटल गोष्ट आहे, ती पार्लमेंट काय करू शकत नाही, बदलू शकत नाही, अमेंड करू शकत नाही. 24th अमेंडमेंट केली आणि म्हटली बदलू शकत नाही, आम्ही बदलून दाखवली किंवा आम्ही बदलून दाखवू. आम्ही कोणताही पार्ट, कोणतीही प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनची काय करू शकतो, बहुमताने अंडर आर्टिकल 368 बदलू शकतो. ओके, सो नेक्स्ट केस आहे ती म्हणजे एकदम इम्पॉर्टंट केस आहे केशवानंद भारती. ओके ओके, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला 1973. एकदम इम्पॉर्टंट जजमेंट, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ज्या जजमेंटमध्ये आपल्या समोर आलं. ओके, तर एकदम महत्त्वाचं जजमेंट आहे 24 एप्रिल 1973चं जजमेंट, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन नेक्स्ट पॉईंट आहे आपला, त्यामध्ये बघणारच आहोत. पण आता आपण केशवानंद भारती चं जे जजमेंट होतं त्याचं आणि आर्टिकल 13च्या अंडर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स येतात की नाही याचा संबंध बघू. ओव्हररूल्ड गोलकनाथ but held that a constitutional amendment act is a not law under article 13. गोलकनाथ म्हणत होतं की फंडामेंटल राईट्स बदलूच शकत नाही. केशवानंद भारतीनं असं सांगितलं की बदलू शकतात, पार्लमेंटकडे पॉवर आहे, पण पार्लमेंटनं हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी एक बेसिक स्ट्रक्चर आहे, संविधानाचा एक बेसिक ढाचा आहे, तुम्ही हा ढाचा बदलू शकत नाही. सो however, it introduced the basic structure doctrine stating that while Parliament can amend the Constitution, it cannot destroy or alter its basic structure, which includes fundamental rights. Okay? Basic structure, जे fundamental rights मधलं जे बेसिक आहे, कोर आहे, ते तुम्ही काढून टाकू शकत नाही, असं केशवानंद भारती या जजमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक सोफार आपल्याला एक लाईन मिळाली की कुठे पार्लमेंटला थांबायचं आहे लॉ मेकिंग करत असताना आणि कुठल्या एक्सटेंटपर्यंत ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करू शकतात. ओके, नंतरचं जजमेंट आहे मिनर्वा मिल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1980. केशवानंद भारतीचं जे जजमेंट होतं त्यालाच त्यांनी पुष्टी दिली आहे आणि म्हटलंय any amendment violating the basic structure of the constitution can be struck down. ओके, कुठलीही अमेंडमेंट तुम्ही केली आणि जर ती कॉन्स्टिट्यूशन व्हायोलेट करणारी असेल, कॉन्स्टिट्यूशनच्या ज्या बेसिक फ्रेमवर्कला बाधा पोचवणारी असेल तर ती स्टक डाऊन होणार. ओके, मग तुम्ही ते 9th शेड्यूलमध्ये घातलंय की कुठे अजून कुठली अमेंडमेंट केली आहे हे बघितलं जाणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पहिली शंकरी प्रसाद, त्यानंतर सज्जन सिंग. पहिलं तर फर्स्ट अमेंडमेंट आली. फर्स्ट अमेंडमेंटमध्ये 31A, 31B आणि मग 9th शेड्यूल आपण बघितलं. त्यानंतर शंकरी प्रसाद, सज्जन सिंग, गोलकनाथ, केशवानंद भारती, मिनर्वा मिल्स, ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एक कळलं की आता एक इव्हॉल्ड होत गेलं, एक डॉक्ट्रिन आपल्यासमोर इव्हॉल्ड झालं, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. ओके, सो आत्ताचं लिगल पोझिशन काय आहे? वेदर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट इज अ लॉ ऑर नॉट. ओके, a constitution amendment act is not considered law under article 13. However, it must not violate the basic structure of the constitution including fundamental rights. आपण जे आधी पाहिलं होतं की जे अमेंडमेंट्स होतील त्या लॉ असणार नाहीत, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट लॉ असणार नाही अंडर आर्टिकल 13. बट नाउ व्हॉट वी हॅव बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. ओके, सो त्याला व्हायोलेट करणार नाही तुमचं जे काही तुमची अमेंडमेंट असेल ती, इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट्स. इट अन amendment violates, if an amendment violates the basic structure, it can be struck down by Supreme Court. Okay, Supreme Court कडे judicial review ची काय आहे power आहे. While a constitutional amendment act is not law under article 13, it is subject to judicial review. It is subject to judicial review
judicial review the basic structure doctrine. This ensures that Parliament cannot amend Constitution in a way to destroy its fundamental principles. मनाला वाटेल तसं लेजिस्लेशनला पार्लमेंटला काय करता येणार नाही, बेसिकली कॉन्स्टिट्यूशनला अमेंड करता येणार नाही. सो हे आपल्याला यातून समजलं. While a constitutional amendment act is a not law under Article 13, it is subject to judicial review under the basic structure doctrine. This ensures that Parliament cannot amend the Constitution in a way that destroys its fundamental principles. आता power and procedure of amendment. Next point आहे, 6th point आहे आपल्या module 2 मधला. Okay. Constitutional provisions for amendment. Article 368 provides the procedure for amending the Constitution. 368 मध्ये आहे, provisions दिलेले आहेत. The amendment process allows the Constitution to evolve while protecting its core principles. स्टॅटिक डॉक्युमेंट नाही आहे कॉन्स्टिट्यूशन. ओके, की आता एकदा बनलंय म्हणजे आता त्याच्यात काहीच बदल करता येणार नाहीत किंवा त्याच्यात काहीच सुधारणा करता येणार नाहीत. आपण आधीपासून ही गोष्ट बघतोय की आपले जे संविधान तयार करणारे जे काही तयार करणारे जे काही आपल्या कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमधले लोक होते, त्यांना हे माहीत होतं की सोसायटी इव्हॉल्व्ह होणार आहे, गोष्टी बदलणार आहेत. त्या बदलणाऱ्या गोष्टींबरोबर चेंज आपल्या कॉन्स्टिट्यूशननं सुद्धा अडॉप्ट करायला हवं. ओके, त्यामुळे त्याचे जे कोर प्रिन्सिपल्स आहेत ते प्रोटेक्ट करून त्याच्यामध्ये बदल होणं ही काय आहे, काळाची गरज आहे. अनलाईक द US कॉन्स्टिट्यूशन, युएसचं जे कॉन्स्टिट्यूशन ते रिजिड आहे, खूप कमी अमेंडमेंट्स आहेत US कॉन्स्टिट्यूशनमध्ये. युकेचं फ्लेक्झिबल आहे किंवा युकेमध्ये एक तर रिटन कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, त्यामुळे ते एकदम फ्लेक्झिबल आहे, ते सतत बदलत असतं. जसं की केसेस येतात त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होत असतात. इंडियाज अमेंडमेंट प्रोसेस इज बोथ रिजिड अँड फ्लेक्झिबल. आपण US सारखं फार रिजिडही नाही आहोत आणि UK सारखं फार फ्लेक्झिबलही नाही आहोत. आपण एक मिडल वे किंवा मिडल जो काही पाथ आहे तो अडॉप्ट केलेला आहे रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी मधला. ओके, देअर आर 3 टाइप्स ऑफ अमेंडमेंट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 3 प्रकारच्या अमेंडमेंट्स करता येऊ शकतात. कोणत्या? पहिली आहे बाय सिंपल मेजॉरिटी, दुसरी आहे स्पेशल मेजॉरिटी आणि तिसरी आहे स्पेशल मेजॉरिटी बाय रॅटिफिकेशन ऑफ स्टेट. ओके, तर जी काही सिंपल मेजॉरिटी आहे त्याच्यासाठी 368 अंडर जावं लागत नाही. त्याच्यासाठी काय लागतं आपल्याला? रिक्वायर्स more than 50% of members present and voting in both houses of the parliament. दोन्ही हाऊसेसमध्ये लोकसभा आणि राज्यसभा 50% मेंबर्स प्रेझेंट आणि वोटेड, त्यांनी जर ॲक्सेप्ट केलं जी काही पर्टिक्युलर जो काही बदल असेल किंवा पर्टिक्युलर जी काही अमेंडमेंट असेल ती ॲक्सेप्ट केली, त्याला अनुमोदन दिलं, तर काय होणार आहे? ती अमेंडमेंट पारित होणार आहे. डज नॉट फॉल अंडर आर्टिकल 368. ओके, एक्झाम्पल काय आहे? न्यू स्टेटचं फॉर्मेशन असेल आर्टिकल 3 अंडर, किंवा रूल्स फॉर प्रोसिजर इन पार्लमेंट आर्टिकल 118 अंडर. ओके, कोरम रिक्वायरमेंट्स असतील. ओके, ह्या सगळ्याच्या काही सिंपल गोष्टी आहेत. न्यू स्टेट फॉर्म करणं असेल, अल्टर करणं असेल, 2 स्टेटना एकत्र जोडणं असेल, तर ह्या सिंपल मेजॉरिटीनी गोष्टी होऊ शकतात. म्हणून त्या सिंपल मेजॉरिटी अंडर होतात, अंडर 50% ऑफ द मेंबर्स प्रेझेंट ॲट वोटेडच्या कन्सेंटने. ओके, अमेंडमेंट बाय स्पेशल मेजॉरिटी अंडर आर्टिकल 368 सबक्लॉज 2. ओके, रिक्वायर्स स्पेशल मेजॉरिटी इन द पार्लमेंट. काय आहे स्पेशल मेजॉरिटी? 2/3 ऑफ द मेंबर प्रेझेंट अँड वोटिंग अँड मोर दॅन 50% ऑफ द टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. सिंपल मेजॉरिटी तर पाहिजेच, पण त्याचबरोबर 2/3 ऑफ द मेंबर्सचं काय पाहिजे? कन्सेंट पाहिजे या पर्टिक्युलर प्रोव्हिजनसाठी. यामध्ये नो स्टेट अप्रुव्हल रिक्वायर्ड. ओके, काय आहे? फंडामेंटल राईट्स आहे बघा. स्पेशल मेजॉरिटी कशासाठी रिक्वायर्ड आहे किंवा कशासाठी गरजेची आहे? फंडामेंटल राईट्समध्ये पार्ट 3 मध्ये बदल करायचा आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पार्ट 4 मध्ये काही बदल करायचा आहे, किंवा पार्लमेंट्सच्या पॉवर्समध्ये काही बदल करायचा असेल तर आपल्याला 2/3 मेंबर्सची कन्सेंट लागणार आहे. आता स्पेशल मेजॉरिटी विथ रॅटिफिकेशन बाय स्टेट्स. ओके, काय आहे स्पेशल मेजॉरिटी?
स्पेशल मेजॉरिटी बाय रॅटिफिकेशन ऑफ द स्टेट, म्हणजे याच्यामध्ये स्टेटची सुद्धा कन्सेंट आपल्याला लागणार आहे कधी अमेंडमेंट्स करत असताना. स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट, स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 2/3 मेंबर्सनी प्रेझेंटेड वोटेड काय केलेलं आहे, कन्सेंट दिलेली आहे. त्यानंतर अप्रुव्हल ऑफ ॲटलिस्ट 50% ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स, 50% ज्या काही स्टेट लेजिस्लेचर्स आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला या प्रोव्हिजन अंडर अमेंडमेंट करताना काय लागणार आहे, कन्सेंट लागणार आहे. एन्श्युअर्स फेडरलिझम इज प्रोटेक्टेड. ओके, फेडरलिझम, सेंटरकडे काही पॉवर्स आहेत, स्टेटकडे काही पॉवर्स आहेत. मग तुम्ही जर अमेंडमेंट प्रोसेसमध्ये स्टेट्सना कन्सिडर करणार नाही तर मग स्टेट्सच्या पॉवर्स कशा काय वापरल्या जाणार किंवा स्टेटकडे काय पॉवर आहेत. सो जेव्हा स्टेटचं सुद्धा मत घेणं अत्यंत गरजेचं बनतं अमेंडमेंट प्रोसेसमध्ये, तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, या प्रोव्हिजन अंडर जावं लागतं. स्पेशल मेजॉरिटी अँड रॅटिफिकेशन बाय स्टेट्स. काय एक्झाम्पल आहेत, प्रेसिडेंटचं इलेक्शन आहे 54-55, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन्स ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स आहेत 7th शेड्यूलमध्ये, रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेट्स इन पार्लमेंट. ओके, ज्या पॉवर्स आहेत त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, तर मग यामध्ये ज्या काही 7th शेड्यूलच्या गोष्टी आहेत, रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेट्स इन पार्लमेंट, स्टेट्स रिलेटेड कन्सर्न गोष्ट आहे नाही, जी पार्लमेंटमधलं स्टेटचं रिप्रेझेंटेशन सांगणार आहे. त्याच्यात तुम्ही जर त्यातल्या प्रोव्हिजन्समध्ये तुम्ही जर काही बदल करणार असाल तर स्टेटची कन्सेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, आता बघूयात आपण लिमिटेशन्स ऑन अमेंडमेंट पॉवर्स. ओके, अमेंडमेंट पॉवर्स आपण पाहिल्या 3 प्रकारे अमेंड करता येऊ शकतं, सिम्पल, स्पेशल मेजॉरिटी बाय रॅटिफिकेशन ऑफ स्टेट. आता लिमिटेशन्स काय आहेत, आता लिमिटेशन्स आपण बघितलं. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन खूप मोठं लिमिटेशन, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला केस 1973. त्यानंतर पार्लमेंट कॅनॉट अल्टर ऑर डिस्ट्रॉय द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ अमेंडमेंट्स. आता पहिलं झालं ते म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला कोणत्याही प्रकारे काय केलं जाणार नाही, हार्म केलं जाणार नाही. आणि त्याचबरोबर काय आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ द अमेंडमेंट्स. ज्या काही अमेंडमेंट्स होतील त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू सुद्धा केला जाईल. कोर्ट्स कॅन रिव्ह्यू अमेंडमेंट्स अँड स्ट्राईक देम डाऊन इफ दे व्हायोलेट द बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, तर ज्युडिशरी हे इन्श्युअर करेल की पार्लमेंटने जो काही लॉ पास केलेला आहे तो बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन काय करत नाहीये, व्हायोलेट करत नाही. एक्झाम्पल काय, मिनर्वा मिल्स केस आहे 1960ची, त्याच्यामध्ये स्टक डाऊन केला होता. 42nd अमेंडमेंटमध्ये ज्या काही गोष्टी ॲड झाल्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या मिनर्वा मिल्स केस नंतर कोर्टानं ज्युडिशियल रिव्ह्यू करून काय केल्या होत्या, स्ट्रक डाऊन केल्या होत्या फॉर द प्रोटेक्शन ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, आपला नेक्स्ट पॉईंट हाच आहे की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन काय आहे. आपण एवढं बोलतो बेसिक स्ट्रक्चर, सो इन डेप्थ आपण हा पॉईंट बघणार आहोत की बेसिकली बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन काय आहे किंवा ते कसं इव्हॉल्व झालं. असंच लगेच आलेलं नाही. आपण 2 केस तर ऑलरेडी बघितल्या, ज्याच्यामध्ये शंकरी प्रसाद होती, सज्जन सिंग होती, गोलकनाथ होती. त्यानंतर ही एक काय आहे, सिरीज म्हणता येईल आपल्याला. एक केस झाली, दुसरी केस झाली, कोर्टाला आधी काहीतरी वेगळं वाटत होतं, त्यानंतर हे डॉक्ट्रिन काय झालंय, इव्हॉल्व झालेलं आहे की केसेस खूप साऱ्या केसेसमधून ते आपल्या समोर आलेलं आहे. आपण आपल्या सिलेबसला जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या केसेस याच्यामध्ये बघणार आहोत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनच्या अंडर. सध्या आपण इथे थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन कव्हर करूया. ओके, थँक्यू.